वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातल्या 73 क्रमांकाच्या ओव्यापर्यंतचा टप्पा पार पाडलाय। आज आपण 74 पासून पुढच्या ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा इंद्रियांचं संयमन करून नष्कर्म्य भावानं वाट्याला येईल ते कर्तव्य कर्म पार पाडणाऱ्या महापुरुषाचं, साधकाचं, कर्मयोग्याचं वर्णन करतायत। आणि हे वर्णन करताना माऊलींनी कमळाच्या पानाचं उदाहरण दिलंय, जे चिखलामध्ये राहतं परंतु चिखलाचा स्पर्श स्वतःला होऊ देत नाही। अगदी त्या पद्धतीनं किंवा चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असलं तरी त्या पाण्याच्या कोणत्याही गुणानं, संगतीनं चंद्र प्रतिबिंबित होत असला तरी बाधित होत नाही। अगदी त्या पद्धतीनं जो इंद्रियांच्या बद्दल नैष्कर्म्य भाव ठेवतो, इंद्रियांमध्ये ज्याची आसक्ती नाही, मनावर ज्याचं पूर्णपणे नियंत्रण आहे, जो आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर आहे, स्थित आहे, असा महापुरुष मनुष्य शरीरामध्ये असून, विषयांमध्ये असून कर्म करत असला तरी सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारच्या कर्माची किंवा कर्माच्या अनुषंगानं येणाऱ्या विकारांची बाधा होत नाही। अशा प्रकारचं वर्णन माऊली करताना दिसत आहेत। पुढं माऊली म्हणतायत, ऐस्या चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळख पा। अर्थात अशा लक्षणांनी युक्त असलेला जो पुरुष असेल तो मुक्त व आशापाश रहित आहे असे समज। अर्थात जी चिन्ह भगवंतांनी सांगितलेली आहेत, जी उदाहरणं आपण आता बघितली, चंद्राच्या प्रतिबिंबाचं असेल किंवा कमळाच्या पानाचं असेल, अशा पद्धतीनं शरीरामध्ये राहून सामान्यांसारखं जगूनही, जो साधारण माणसासारखा दिसूनही आपल्या कर्मांची पूर्तता प्रामाणिकपणे करतो, अशी चिन्ह ज्याच्यामध्ये आहेत। ऐसिया चिन्ही चिन्ही तू, ज्याच्यामध्ये ही अशी चिन्ह आहेत। देखसी तोची मुक्तू, तोच महापुरुष मुक्त आहे, तोच मोक्षाला उपलब्ध झालेला आहे। अशा प्रकारचं वर्णन इथं माऊली करतायत। आशा पाश रहितू ओळख पा, तो आशा पाशाच्या रहित आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा आशा पाश बाधा करू शकत नाही। भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारून। ज्याच्या शरीरावर ज्याची आसक्ती राहिली नाही त्याला म्हणावं भक्त। भक्त ऐसे जाना जे देही उदास, शरीराच्या बद्दल ज्यांच्या अंतःकरणामध्ये उदास भावना आहे, ज्याची शरीराबद्दलच उदास भावना आहे, तो आपोआपच विषयांच्या आशेपासून मुक्त झालेला असतो। म्हणून गेले आशापाश निवारून असं तुकोबाराय म्हणतात। माऊली तेच सांगतायत, आशापाश रहितू ओळख पा, तो आशेच्या पाशापासून रहित झालेला आहे, आशेचा पाश त्यानं काढून टाकलेला आहे असं तू समज, असं इथं माऊली सांगतायत। अर्जुना तोची योगी विशेषी जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणी पेत होते। अर्थात अर्जुना, ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा जगात तोच एक योगी होय, एवढ्या करता तू असा हो असे मी तुला म्हणतो। प्रत्येक आईबापाची इच्छा असते जगामध्ये ज्या लोकांना नावलौकिक मिळतो, जगामध्ये जे कार्य केल्यानं जगात कीर्ती मिळते, तीच कीर्ती आपल्या मुलाला मिळावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं।
अगदी त्याच पद्धतीनं आपल्या शिष्यानं अशा क्षेत्रात कार्य करावं ज्या क्षेत्रात कार्य करून त्याची कीर्ती वाढेल, त्याचा नावलौकिक वाढेल. अगदी त्याच पद्धतीनं भगवंतालाही वाटतं की आपल्या भक्तांनाही अशाच क्षेत्रात काम करावं ज्या क्षेत्रात काम केल्यानं त्याची कीर्ती वाढेल, त्याचा आदर्श जगापुढं निर्माण होईल. अगदी त्या पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या परमश्रेष्ठ, आपल्या आवडत्या अशा भक्त असलेल्या अर्जुनालाही सांगतायत की अर्जुना, सर्व लोक ज्या योग्याचं वर्णन करतायत तो हा कर्मयोगी होय, जो इंद्रियांवरती नियंत्रण प्रस्थापित करून मनावरती नियंत्रण ठेवून आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहून विषयांमध्ये वावरत असतानाही विषयांची बाधा आपल्याला स्वतःला होऊ देत नाही, असा जो आत्मनिष्ठ पुरुष आहे त्या पुरुषांची कीर्ती सर्वजण गातात. आणि म्हणून तूही तसा हो अर्जुना, तोच योगी, तोच खरा योगी आहे. बाकीच्यांनाही योगी म्हणतात, पण त्यांच्या योगी असण्यापेक्षा यांचं योगी असणं श्रेष्ठ आणि वेगळं आहे. कारण इतर जे योगी असतात त्यांच्या योगी असण्याचा केवळ त्यांना फायदा होतो, परंतु त्यांनी ज्या मार्गातून ती योगी अवस्था मिळवलेली आहे, प्राप्त केलेली आहे, ती अवस्था सर्वसामान्यांना प्राप्त होत नाही. म्हणून त्यांची अवस्था मोजक्या लोकांना प्राप्त करता येते. त्यांच्या अतिजवळचे असलेले, त्यांच्या अतिनियंत्रणात असलेले अशीच लोक त्या प्रकारची साधना करून योग अवस्थेला उपलब्ध होऊ शकतात. पण जो कर्मयोगी आहे, जो कर्ममार्गाचं आचरण करून अनुष्ठान करून योगी अवस्थेला प्राप्त झालेला आहे, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. कारण त्यानं आचरणात आणलेला मार्ग अनेकांना सोपा आहे, अनेकांच्या सोयीचा आहे, सुलभ आहे. म्हणून त्या मार्गाचं अनुकरण करून अनेक जण योगी अवस्थेला उपलब्ध होऊ शकतात. आणि म्हणून अशा योग्यांची कीर्ती सर्व दूरपर्यंत पसरलेली असते. म्हणून अर्जुना, तोच योगी, तोच खऱ्या अर्थानं योगी आहे. विशेषी जो जगी, जो संबंध जगामध्ये विशेषत्वानं योगी म्हणून ओळखला जातो. योगी अनेक प्रकारचे आहेत, योगी होण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु या सर्व मार्गाने जाणाऱ्या योग्यांना विशेष उपमा दिली जात नाही. विशेष योगी तेच आहेत जे कर्म मार्गातून त्या अवस्थेला पोहोचतात. म्हणून अर्जुना, तोच योगी विशेष जो जगी, या जगामध्ये त्यांनाच विशेषत्वानं योगी मानलं जातं. आणि म्हणून ऐसा होय या लागी. आणि म्हणून मी तुला म्हणतोय की तू असा हो. कारण असा जर तू झालास तर सगळ्या जगामध्ये तुझी विशेष ख्याती होईल, तुझी विशेष कीर्ती होईल, तुला योगी मानलं जाईल. आणि म्हणून मी तुला सांगतोय, म्हणून ऐसा होय या लागी. म्हणी पेतुते, म्हणी पेतुते म्हणजे तुला मी म्हणतोय की असा योगी तू हो, असा मी तुला आग्रह धरतोय की तू कर्म मार्गाचं अनुकरण करून कर्मयोगी हो. तू मानसा नियमो करी, निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्त तू सुखे. अर्थात तू मनाचे नियमन कर, अंतःकरण स्थिर कर, मग कर्मेंद्रिये खुशाल व्यवहारात वागोत. अर्थात कर्मयोगी हो म्हणजे काय, तुला मी कसा कर्मयोगी हो असं सांगतोय. किंबहुना आत्तापर्यंत ज्या कर्मयोगाचं माऊलींनी वर्णन केलंय त्याचं अतिशय सारांश रूपानं इथं वर्णन माऊलींनी केलंय. तू मानसा नियमो करी. कर्मयोगी होण्याचं पहिलं सूत्र, कर्मयोगी होण्याचा पहिला मार्ग, कर्मयोगी होण्याची पहिली पायरी म्हणजे तू मानसा नियमो करी. तू मनाला नियमात बांध, मनावर नियंत्रण ठेव, इंद्रियांना नियमात ठेवू नको. इंद्रिय नियमो करी असं म्हणण्याऐवजी मानसा नियमो करी असं माऊलींनी म्हटलंय. कारण केवळ शरीरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मनाला मोकळं सोडलं तर हे मन कधीही इंद्रियांना नियंत्रणात घेऊ शकतं. किंवा इंद्रिय जरी दुर्बल झाली तरी मनामध्ये वासना जर दृढ असेल तर मनाची वासना सुद्धा अधोगतीला कारण ठरते. म्हणून मनाला नियंत्रित ठेव. एकदा मन नियंत्रणात आलं
तर शरीर कितीही तंदुरुस्त असलं, कितीही विषयांना शरीर अनुकूल असलं, तरी त्या शरीरावर नियंत्रण ठेवणारं मन ते जर नियंत्रणात असेल तर शरीर विषयांकडे जाणार नाहीत. विषयांकडे गेले तरी विषयांच्या बाधा त्या इंद्रियांना आणि मनाला पोहोचणार नाहीत, कारण त्या विषयांमध्ये वावरणारी ती इंद्रिय मनांच्या पूर्णपणे नियंत्रणामध्ये असतात. म्हणून मनाच्या नियंत्रणात असलेल्या इंद्रियांनी कितीही विषयांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, कितीही विषयांमध्ये वावरण्याचा प्रयत्न केला, तरी विषयांच्या विकारांची बाधा त्या इंद्रियांना आणि त्या मनाला आणि परिणामी ते मन ज्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे त्या आत्म्यालाही कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही. म्हणून तू सगळ्यात आधी मानसा नियमू करी, मनाला नियंत्रणात ठेव, मनाचं नियमन कर. निश्चळ होय अंतरी. दुसरा मार्ग, मनातून अंतःकरणातून निश्चळ हो. निश्चळ हो म्हणजे स्थिर हो. तुझं अंतःकरण स्थिर ठेव, कारण अंतःकरण हे 4 जणांनी बनलंय: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्या 4ही गोष्टी जेव्हा स्थिर असतात तेव्हा त्याला अंतःकरण म्हणतात. आणि या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची चलबिचल होते तेव्हा 4 प्रकारचे तरंग उमटतात. एक पहिल्या स्तरावर मनाचं, दुसऱ्या स्तरावर बुद्धीचं, तिसऱ्या स्तरावर चित्ताचं आणि चौथ्या स्तरावर अहंकाराचं. या 4 प्रकारचे तरंग या अंतःकरणात उमटत असतात. आणि जेव्हा हे 4ही तरंग स्थिर असतात, उमटत नाहीत, तेव्हा त्याला आपण अंतःकरण म्हणतो. म्हणून अंतःकरण तू निश्चळ कर. याचा अर्थ अंतःकरणामध्ये मन भावना, बुद्धी भावना, चित्त भावना किंवा अहम भावना, अहंकाराची भावना तू निर्माण होऊ देऊ नकोस. आणि जेव्हा या प्रकारची भावना निर्माण होत नाही तेव्हा अंतःकरण निस्थिर झालेलं असतं. म्हणून माऊली तेच सांगतायत, निश्चळ होय अंतरी. आतून तू निश्चळ हो म्हणजे स्थिर हो. आणि एकदा आतून तू स्थिर झालास, मनाला तू नियंत्रणात ठेवलं, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे. आणि मग तुझी कर्मेंद्रिय वर्त तू सुखे. व्यापारामध्ये, प्रयत्नामध्ये, कर्मामध्ये आनंदानं वर्तू दे, वागू दे, वावरू दे, फिरू दे. तुला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, कारण एकदा मनाला नियंत्रणात ठेवून तुम्ही या इंद्रियांना मोकळं सोडलं की इंद्रिय नियंत्रणात राहतात. आपल्या खेडेगावामध्ये मुंगसं लावण्याचे एक प्रकार आहे जनावरांना. जेव्हा भरलेल्या पिकांमधून जनावरांना नेण्याची वेळ येते, वेगवेगळी पिकं, कीटकनाशकं वगैरे किंवा काही फवारणी करायची आहे, तशा वगैरे वेळेला जेव्हा बैल शेतामधून नेण्याची वेळ येते तेव्हा बैलांनी भरलेलं पीक खाऊ नये याच्याकरता त्या बैलांच्या तोंडाला मुंगसं लावले जातात. मुंगसं म्हणजे त्या दोरींनी बनवलेलं एक विशिष्ट प्रकारची ती वस्तू असते. ती तोंडाला बांधली की फक्त तोंड बंद होतं आणि जनावरांना चारा दिसतो डोळ्यांनी पण खाता येत नाही. अशा प्रकारची युक्ती आपले शेतकरी बांधव वापरत असतात. माऊलींनी त्याची अनेक ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. पण ज्याचं मनावर नियंत्रण आहे, ज्यानं मनाच्या समोर अंतःकरण स्थिरता किंवा मनाचं नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे, मनावर नियंत्रण मिळवलं म्हणजे त्यानं इंद्रियांच्या समोर आणि विषयांच्या मध्ये एक प्रकारचं मुंगस बांधलेलं आहे. आणि मग असं मुंगसं बांधलेला एखादं जनावर जरी पिकांमध्ये सोडलं तरी ते पिकांचं सेवन करू शकणार नाही. हेही उदाहरण तितकंसं परिपूर्ण नाही, पण ज्याचं मनावर पूर्णपणे नियंत्रण आहे, असं जनावर, असा बैल की ज्याला असं आतून वाटतंय की आपण ही पिकं खाणं योग्य नाही, कारण ही पिकं खाण्याचा आपला अधिकार नाही आणि आपण ही पिकं खाल्ली तर ही पिकं परिपूर्णपणे फुलू शकणार नाहीत आणि मग आपल्या मालकाचं नुकसान होईल. त्यापेक्षा आपण आता स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवलेलं बरं, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवलेलं बरं, कारण शेवटी मालक आपल्याला आपला मोबदला देणारच आहे. आपल्याला खाऊ घालणारा तोच आहे, तो देणारच आहे.
पण आता हे खाणं आपल्यासाठी योग्य नाही असं समजून जो बैल शांत झाला, त्याला कोणत्याही प्रकारच्या विकारांची बाधा होत नाही किंवा त्याला मालकाकडून कोणत्या प्रकारची मारहाण होण्याची शक्यता नाही. अगदी त्या पद्धतीनं मनावर नियंत्रण केलेला, अंतःकरण स्थिर असलेला योग पुरुष कर्मेंद्रियांमध्ये कसाही वावरला तरी कोणत्याही प्रकारचं दुःख करण्याचं कारण नाही. अर्जुनाला भगवंत सांगताय, तू तसा कर्मयोगी हो, मनावर नियंत्रण प्रस्थापित कर, अंतःकरण स्थिर कर आणि मग तुझे कर्मेंद्रिय आनंदानं व्यापारामध्ये, कर्मामध्ये सुखानं फिरू देत. पुढं भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय म्हणतायत बघा. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धयेद कर्मणः. अर्थात तू विहित कर्म करीत जा, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ. शिवाय कर्म केल्या वाचून तुझी शरीर यात्रा ही चालणे शक्य नाही. भगवंत सांगतायत विहित कर्म कर. कर्म न करण्यापेक्षा विहित कर्म करणं बरं. आणि कर्म न करता तुझं शरीरही चालू शकणार नाही. तीनही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. मनुष्य जन्माला आलात तर कर्म केल्या वाचून गत्यंतर नाही. शरीर आहे म्हणजे कर्म आहे. शरीर आहे म्हणजे काहीतरी करणं आहे. काहीच न करता शरीर राहू शकत नाही. शरीर आहे म्हणजे श्वासोच्छवास आहे. शरीर आहे म्हणजे खाणं पिणं आहे. शरीर आहे म्हणजे डोळ्यांना दिसणं आहे, कानाला ऐकणं आहे, नाकाला वास येणं आहे, तोंडाला जिभेला चव आहे, तोंडाला बोलणं आहे, त्वचेला संवेदन आहे. पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिय काहीतरी करण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते उत्सुक असणंही कर्म आहे. म्हणून कर्म केल्याशिवाय तुला पर्याय नाही, हा पहिला मुद्दा. कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही, हा महत्त्वाचा मुद्दा. मग कर्म करायचेच आहेत, कर्म केल्याशिवाय पर्यायच नाही, तर मग तू विहित कर्म का करत नाहीस? विहित कर्म करणं कधीही चांगलं, कोणत्याही प्रकारचं कर्म न करण्यापेक्षा. आता बघा, कर्म केल्याशिवाय पर्याय नाही हे विधान, तू विहित कर्म कर हे विधान, आणि कर्म न करण्यापेक्षा विहित कर्म करणं चांगलं हे विधान, या तिन्ही विधानांची परस्पर चिकित्सा करणं खूप गरजेचं आहे. मनुष्य शरीराला आलेला प्रत्येक जीव कर्म केल्याशिवाय जगू शकत नाही. याचा अर्थ असा की तो काहीही करणार नाही असं जरी म्हणत असला तरीही तो काहीतरी करतोच. आणि काहीही करणार नाही असं म्हणून आपण कर्म प्रक्रियेला दुर्लक्षित करत असतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट दुर्लक्षित होते तेव्हा नुकसान होण्याची दाट शक्यता असते, जास्त शक्यता असते. तुम्ही घरामध्ये आहात, घरामध्ये संपत्ती आहे आणि तुम्ही निश्चिंत बसलात की माझ्या घराची चोरी होणारच नाही, तर तुमच्या घरात चोरी होण्याची जास्त शक्यता असते. सावध असताना चोरी होण्याची शक्यता कमी होते. कर्म करणं अनिवार्य आहे, पण मी काहीच कर्म करत नाही अशी भावना ठेवून स्वाभाविक सहज होणारं कर्म दुर्लक्षित केलं तर ते कर्मही तुमच्याकडून काहीतरी पाप करून घेऊ शकतं. मी कोणतंच कर्म करत नाही असं समजून जो एकाच ठिकाणी बसला त्याच्याही मनामध्ये एकाच ठिकाणी बसून विकार उत्पन्न होऊ शकतात. कारण मी कुठंच जात नाही या प्रकारचा अहंकारही त्याला निर्माण होऊ शकतो. विकार इतके सूक्ष्म असतात की ते कोणत्या ठिकाणी उत्पन्न होतील हे सांगता येत नाही. म्हणून भल्या भल्या लोकांनी ज्यांनी विकारावर विजय मिळवल्याची ग्वाही दिली, विकारांवर विजय मिळवल्याचा धिंडोरा ज्यांनी पिटला, अशाही लोकांना या विकारांनी आपल्या विकारांनी बाधित केलेलं आहे. आणि म्हणून मी काहीच करत नाही असाच दावा जर कोण करत असेल तर त्याच्याकडूनही काही ना काहीतरी कर्म होत असतं. आणि असं कर्म होत असताना आपण बेसावध राहिलो तर ते कर्म आपला घातही करू शकतं. म्हणून कर्म करताना ते कर्म कशा प्रकारे होत आहे याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
कारण ही इंद्रिय कधी या मनाला धोका देऊन विषयांच्या विकारामध्ये लिप्त होतील हे सांगता येत नाही. म्हणून साधकानं आपल्या शरीरांच्या प्रत्येक कर्मावर एक प्रकारचं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. शरीरावरचं हे नियंत्रण निघता कामा नये, सुटता कामा नये. आणि म्हणून नियंत्रणात ठेवून विषयांचा उपभोग घ्यायचा आहे, विषयांमध्ये वावरायचं आहे, कर्म करायचं आहे. पण इंद्रिय नियमन सोडायचं नाही, मनाची स्थिरता मोडू द्यायची नाही, मनाला अस्थिर होऊ द्यायचं नाही. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत ते आता आपण बघूयात. म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. अर्थात कर्मत्यागाने प्राप्त होणारी नैष्कर्म्यता शरीरधारी माणसाला संभवनीय नाही. असे असता निषिद्ध कर्माचरण का करावे सांग बरे. बघा, कर्मत्यागाने प्राप्त होणारी नैष्कर्म्यता संभवनीय नाही म्हणजे कर्मत्याग केल्यानंतर मी निष्क्रिय झालो असं म्हणणं हे शरीरधारी माणसाला शक्य नाही, ज्याचं आपण आता वर्णन केलं. शरीर आहे म्हणजे कर्म आहे, कर्म आहे म्हणजे कर्म बाधा आहे. आणि शरीर आहे, कर्म आहे, पण आम्ही कर्म करत नाही अशी भावना असेल तर तो गाफीलपणा आहे, ती बेशुद्धी आहे, ते झोपणं आहे, ती गुंगी आहे. मी काहीच करत नाही असं म्हणणारा शरीरधारी काहीतरी करत असतो आणि त्याच्या अशा बेसावत कर्मातून, त्याच्या बेशुद्धीतल्या क्रियेतून काहीतरी अघटित घडण्याची शक्यता असते. म्हणून माऊली सांगतायत, म्हणून नैष्कर्म्य होवावे, कर्माचा त्याग करून मी नैष्कर्म्य झालो असं संभवणं शक्य नाही. म्हणून नैष्कर्म्य होवावे, नैष्कर्म्य व्हायचं आहे तरी येत ते न संभवे, तसं होणं शक्य नाही. न संभवे, संभवे म्हणजे शक्यता, न संभवे म्हणजे शक्यता नाही. आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. आणि काहीतरी केल्याशिवाय पर्यायच नसेल तर जे निषिद्ध आहे ते का करावं बरं. जे शास्त्र विरुद्ध आहे, जे संतांच्या विरुद्ध आहे, जे ज्येष्ठांच्या विरुद्ध आहे, जे ऋषीमुनींच्या विरुद्ध आहे, अशा गोष्टी का कराव्यात बरं. निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा, विचार करून सांग. म्हणजे कर्म केल्याशिवाय पर्यायच नसेल तर निषिद्ध कर्म का करावं, जे घातक कर्म आहे ते का करावं. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेत. अर्थात म्हणून जे विहित व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म असेल ते फलाशा टाकून देऊन तो आचरण कर. इथं कर्माचे दोन प्रकार माऊलींनी सांगितलेत. एक तर उचित कर्म आणि अवसरे करुनी प्राप्त कर्म. म्हणजे विहित कर्म आणि प्रसंगानुरूप प्राप्त कर्म. उचित म्हणजे योग्य, याचा आपण आधी विचार केलेला आहे. जे जे उचित, जे जे योग्य आहे. आणि अवसरे करुनी प्राप्त, प्रसंगाप्रमाणे प्राप्त झालेलं. तुम्ही कर्म करताय, काही एक कर्म घालून दिलंय म्हणून करताय. शेतकरी शेती करतोय, त्याचं ते कर्म आहे. बाप म्हणून त्यानं मुलाला जन्म दिलाय, बाप म्हणून त्याची काही कर्तव्य आहेत, त्याचं काही कर्म आहे. त्यानं लग्न केलंय, पत्नी म्हणून त्याचे काही कर्तव्य कर्म आहेत. काही नाती त्यांनी निर्माण केलेली आहेत, त्या नात्यांमुळं काही कर्माशी तो बांधला गेलेला आहे. ते त्याचं कर्तव्य कर्म झालंय, ते त्याचं विहित कर्म झालंय. ते विहित कर्म त्यानं केलं पाहिजे. कोणत्याही नात्याच्या कर्माला तुम्ही टाळू शकणार नाही. म्हणून तुम्हाला संन्यास घ्यायचा असेल तर तुम्ही विवाह केला असेल तर पत्नीची संमती लागते. आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आईवडिलांची परवानगी लागते. आईवडिलांच्या परवानगीशिवाय मुलगा संन्यास घेऊ शकत नाही आणि पत्नीची परवानगी असल्याशिवाय पती संन्यास घेऊ शकत नाही. विठ्ठलपंत ज्ञानोबारायांचे वडील यांनी आपल्या पत्नीची परवानगी न घेता संन्यास घेतला होता. म्हणून त्यांना गुरु आज्ञेनं पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारावा लागला. कारण पत्नीची आज्ञा न घेता संन्यास धारण करणं हे शास्त्र निषिद्ध आहे. अगदी त्याच पद्धतीनं आद्यगुरु शंकराचार्यांनी सुद्धा आईकडं संन्यास होण्याची मागणी केली होती, पण आईनं ती मागणी दिलेली नव्हती, परवानगी दिलेली नव्हती.
12-12 वर्षांनी त्यांनी आईकडे ती मागणी मागितली. शेवटी आई तयार झाली तेव्हा त्यांनी संन्यास दीक्षा घेतली, आईच्या परवानगीनं घेतली. तुम्ही अविवाहित असाल तर आईची परवानगी लागते, कारण तुम्ही जन्माला आलात की आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय, म्हणून तुम्ही आई वडिलांशी काहीतरी कर्तव्य कर्मानं बांधले गेलेले आहात. म्हणून त्याचा त्याग करून तुम्ही संन्यास घेऊ शकत नाही, कारण इथं तुम्ही कर्म जे विहित आहे त्याचा त्याग करून दुसरं कर्म निवडताय, याला शास्त्र परवानगी देत नाही. आपल्या शास्त्रानं खूप सूक्ष्म अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. अगदी मायक्रो पातळीवरचं, सूक्ष्म पातळीवरचं कर्मशास्त्र, नीतिशास्त्र आपल्या लोकांनी सांगितलेलं आहे. दुर्दैवानं काही लोक त्या नीती नियमांचं स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर करतात, हा विषय वेगळा. पण ज्यांनी हे नियम लादून म्हणजे आपल्याला लावून दिलेली आहेत, त्या लोकांचा त्यांच्या मागच्या मानसिकतेचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून माऊली सांगतायत, अवसरे करुनी प्राप्त, योगायोगानं मिळालेले. म्हणजे काही कर्म असे आहेत जे योग्य आहेत. योग्य कर्म कोणते? तर मी पुत्र आहे तर पिता म्हणून माझी जी पुत्र म्हणून पित्याच्या संदर्भात, आईच्या संदर्भात जी माझी कर्तव्य आहेत ते सगळे उचित कर्मामध्ये येतात. मी बाप आहे तर मुलासंदर्भातली माझी सगळी कर्तव्य उचित कर्मामध्ये येतात. हे सगळं उचित कर्म आहे. आणि अवसरे करुनी प्राप्त, विशिष्ट प्रसंगामध्ये काही कर्तव्य, काही कर्म आपल्याला पार पाडावी लागतात, जे उचिताच्या संदर्भामध्ये, उचिताच्या वर्गामध्ये मोडत नाही. उदाहरणार्थ, आता बाप म्हणून तर कर्तव्य कर्म करतोच, पण कन्यादानाच्या वेळी त्याला एक विशिष्ट प्रसंगातलं कर्म करावं लागतं, त्याला कन्यादान म्हणतो. कन्यादान नेहमी करायचं नसतं, कन्येचं दान एकदाच करायचं असतं. ते अवसरे करुनी प्राप्त. किंवा दुसरं उदाहरण, तुम्ही रोजचं जीवन जगत असताना कधी कधी कर्तव्य कर्म करताना विशिष्ट प्रसंगात तुम्हाला काहीतरी जबाबदारी दिली जाते, ती तुमच्या दैनंदिन कर्मामध्ये येत नाही. उदाहरणार्थ, आम्ही शिक्षकी पेशामध्ये काम करतो. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना विशिष्ट अशा वेळी आम्हाला विशिष्ट अशी काही वेगळी कर्म करावी लागतात. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना आमच्या कॉलेजच्या आम्ही जेव्हा बाहेर कुठं घेऊन जातो तेव्हा त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित नेणं, व्यवस्थित आणणं, त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये काहीतरी निर्णय घेणं. एखादा विद्यार्थी त्यावेळी आजारीच पडला किंवा त्यावेळी त्याची गाडी चुकली तर तो विद्यार्थी आपल्या जागी पोहोचेपर्यंत त्याचा फॉलोअप घेणं, त्याची काळजी करणं, तो कुठपर्यंत पोचला हे बघणं, ज्या मुलांना घेऊन गेलोय त्यांची व्यवस्थित तिकीटं काढून त्यांची सोय करणं, परत निघताना सगळे विद्यार्थी आपापल्या घरी पोहोचलेत का याची काळजी घेणं, एक शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहे. हे रोजचं कर्म नाही आहे, पण प्रसंगानुरूप प्राप्त झालेलं ते कर्म आहे. तेही आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. केवळ दैनंदिन कर्मच करायची अशी कर्म नाहीत, तर अवसरे करुनी प्राप्त, विशिष्ट प्रसंगात आपल्या वाट्याला जे कर्तव्य कर्म आलंय तेही आपल्याला करायचं आहे. दोन्ही प्रकारची कर्म करायची आहेत. मावळ्यांचं मला एक उदाहरण आठवलं हे बोलता बोलता. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते ते मावळे दोन प्रकारची कर्म करायचे. एकतर ते शेती करायचे, कारण शिवाजी महाराजांचा मावळा हा प्रोफेशनल सैनिक नव्हता, व्यावसायिक सैनिक नव्हता, त्यांना पगार मिळत नव्हता. नंतर जेव्हा स्वराज्य स्थिर झालं तेव्हा शिवाजी महाराजांनी पगारी सैनिक वर्ग तयार केला, म्हणजे सैनिकांना पगार देण्याला सुरुवात केली. पण सुरुवात जेव्हा स्वराज्याची होत होती तेव्हाचे मावळे सैनिकी काम पूर्ण वेळ करत नव्हते, ते पूर्ण वेळ आपापली शेती करायची. शेतीसुद्धा शिवाजी महाराजांनी दिलेली नाही, आपल्या वडिलोपार्जितपणे आलेली शेती ते करायचे. वडिलोपार्जित पद्धतीनं आलेल्या 12 बलुतेदारांची कामं ते लोक, ते शेतकरी मावळे करायचे, जे असेल काम ते करायचे. आणि महाराजांकडून युद्धाची आज्ञा आली की ते काम बाजूला ठेवायचे, युद्धावर जायचे, युद्ध करायचे. युद्धाहून परत आलं की पुन्हा आपापलं काम करायचे. युद्धाला गेल्यानंतर युद्धात विजय मिळवल्यावर युद्धात जे काही आपल्याला मिळाले ते सगळं कोशागारामध्ये जमा करायचे, त्यातलं काहीही घरी घेऊन जायचे नाहीत, ते राजांकडे जमा करायचे आणि पुन्हा आपापल्या